खरंच हा मोठा टास्क आहे. मला म्हणजे ह्याच्यातली कुठचाही तांत्रिक गोष्ट मी दुसऱ्या कोणाला सोपवलेली नाहीये. अगदी लेखन ह्याचं जे आहे, त्यात ते मूळ प्रदीप आडगावकरांचं आत्मनिवेदन आहे. त्यांचं ते लेखन त्यांचं एकपात्री निवेदनात्मक त्यांचा कार्यक्रम होता. त्याला त्या एका भूमिकेची 25 भूमिका उभ्या करणं आणि त्यातून ते नाटक साकार करणं हा एक मोठा टास्क होता सुरुवातीपासून. आणि त्याचं स्क्रिप्ट रेडी करता येत नव्हतं. स्क्रिप्ट असं तयार करणं अशक्य होतं. कारण त्याच्यामध्ये इतकी त्यांनी अशा मुभा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये निवेदनात, की त्यांच्या आठवणी ज्या आहेत ना, त्या सगळ्या अशा मातीतल्या आठवणी आहेत. म्हणजे कधी ते तिथल्या शंकरपट नावाची बैलांची शर्यत आहे त्याच्यामध्ये. शंकरपट बैलगाडी बैलजोडींची शर्यत. ही तिथल्या मोठ्या-मोठ्या उत्सवांना गावागावातून ती शर्यत होत असते. आणि ती शर्यत सिनेमात दाखवणं शक्य आहे. नाटकात कशी दाखवणार? तर आपल्याकडे असे काही फोक फॉर्म आहेत, की ज्याच्यातून या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि मी अशा गोष्टी पूर्वी केलेल्या आहेत. म्युझिक त्यातलं जे आहे, संगीत जे आहे ते क्लासिकल पासून ते अगदी लोकसंगीतापर्यंत आहे आणि त्याचे उल्लेख ते वेगवेगळ्या ह्याच्यातून करतात, की मी सकाळी उठायचो तेव्हा मला आमच्या वावरातून असे आवाज यायचे विविध प्रकारचे, बैलांचे, ह्याचे त्याचे आणि त्या कापूस वेचणाऱ्या बायकांचे आवाज यायचे. तर ह्याच्यातून एक संगीत असं कुठे-कुठे होतं. ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याबरोबर 5-6 दिवस मी त्यांच्याबरोबर आमच्या गावी गेलो आणि तिकडे बसून आम्ही हा सगळा आराखडा तयार केला आणि त्याच्यातून ते एक असं ज्याला म्हणतात ना स्क्रीन प्ले जसं आपण लिहितो तसं एक रंगावृत्ती तयार केली नाटकाची, की हे इथे येईल, हे इथे येईल आणि त्याच्यातून ते सगळं करत गेलो. मग तशा पद्धतीची कास्टिंग, तशा पद्धतीची मुलं कशी मिळतील याचा एक डोक्यामध्ये आराखडा ठेवला. आणि विशेष म्हणजे ह्याचं असं म्हणजे आता मी ह्याला घेऊ, त्याला घेऊ असं कास्टिंग करणं शक्य नव्हतं. एक दिग्दर्शक म्हणून मग मी काय केलं, की मी गणेश चंदन शिवे आहेत, लोककला अकादमी आपली युनिव्हर्सिटी, योगेश सोमण आहेत किंवा आणखी काही जे असे ग्रुप्स आहेत आणि एक ऑडिशन 3-4 ठिकाणी मी फक्त मेसेज पाठवला, की या नाटकासाठी असे-असे नृत्य, संगीत, वादक, गायक असे सगळे पाहिजेत. आणि तुम्हाला सांगतो, की ज्या पद्धतीने ऑडिशनला रिस्पॉन्स मिळाला, कमीत कमी एकच दिवस मी ठेवलं. तर आणखी 4-5 दिवस ठेवलं तर भरपूर लोक आले असते. पण पहिल्याच दिवशी आज तुम्ही जी रिहर्सलला जी मुलं बघितलीत ना, ती पहिल्याच दिवशीच्या रिहर्सलच्या ऑडिशन मधून मिळालेली मुलं आहेत. म्हणजे ही एखादं एखादं प्रोडक्शन जेव्हा पॉझिटिव्ह किंवा ह्याच्यामध्ये तयार होत असताना तेव्हा अशा पद्धतीचे सगळे लोक येतात. त्यातल्या मी एक 5-6 लोक सोडले तर सगळ्यांनाच मी घ्यायचं ठरवलं. हे झालं कास्टिंगचं, डिरेक्शनचं. याचं नेपथ्य ही एक फार मोठी गंमत आहे. त्याच्यामध्ये ती अक्षरशः काळी-पिवळी गाडी येते. वेगवेगळे लोकेशन्स येतात, जातात. एक फिक्स लोकेशन आहे. वाडा इतकी लोकेशन्स आहेत, की त्याचं एक नेपथ्य करणं ही गंमतशीर गोष्ट आहे. आणि मला त्याचा पण अनुभव असल्यामुळे मी ते केलं. लाईव्ह म्युझिक असायला पाहिजे असं मी पहिल्यापासून ठरवलं. रेकॉर्डेड म्युझिक, ट्रॅक म्युझिक नाही ठेवायचं. याच्यामध्ये फक्त डॉक्टर गिरीश ओक यांची जी अनाउन्समेंट आहे, माझ्या प्रत्येक नाटकाला गिरीश ओकची अनाउन्समेंट असते. ती इथे फक्त रेकॉर्डेड आहे. बाकी सगळं म्युझिक लाईव्ह आहे. सगळे तरबेज गाणारे लोक आहेत. प्रत्येकाला अनुभव आहे. त्यांना संगीत कळतं, त्यातली सुरावट कळते. त्यातली जी मुलगी किंवा या मुली ज्या गातात, त्यांना त्यांचा अभ्यास आहे संगीताचा, फोकचा अभ्यास आहे. ती सगळी नाचणारी मुलं आहेत, सगळे वाजवणारे. कधी पेटी हार्मोनियमवर एकच माणूस बसलेला आहे नाटकभर नाही. कोणी उठतो त्याच्या ऍक्टिंगच्या वेळेला तो तिथून बाहेर येतो, परत त्याच्यात बसतो. ढोलकीवाला उठतो, तो त्याचा रोल करतो, परत ढोलकी वाजवतो. दुसरा माणूस त्याच्याऐवजी गातो, तिसरा माणूस अशी ती सगळी वादकांची पण एक गंमत आहे. अशा पद्धतीचे गोष्टी हे रिव्ह्यू मध्ये पॉसिबल आहेत. लोकांना माहित आहे, की मगाशी आई झालेली मुलगी आता कोणतरी मुलगी झाली. ह्या सगळ्या एक ओळखीचा फॉर्म जो विस्मरणात गेलेला आहे, तो मी रिवाईव्ह केलेला आहे. आणि तो करत असताना माझ्या सगळ्या अनुभवाची जी मगाशी म्हटलं तशी शिदोरी मी इथे ओपन केलेलं आहे. याच्यातली प्रकाश योजना, यातली वेशभूषा. याच्यामध्ये वेशभूषामध्ये कधी लावणी आहे, कधी शर्यती आहे, कधी गावकरी आहेत, कधी तर हा सगळा एक ना असा एक छान प्रकार लोकांना बघायला मिळेल असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये बऱ्याच दिवसांनी ह्या सगळ्या गोष्टी असे सुंदर एस्थेटिक व्हॅल्यू असलेल्या त्याच्यामध्ये उगाचच नाही, त्याचा रंगसंगती, त्याची ब्राईटनेस, त्याची प्रकाश योजना, या सगळ्या गोष्टी मी करण्याचं कारण
मी कोणाला तरी ते एक्सप्लेन करणार, मग तो करणार, मग ते माझ्या मनासारखं होणार नाही, त्याचा वेळ जाणार. म्हणजे आज 19 तारीख आहे, म्हणजे गेल्या 18 तारखेला याच्या तालमी सुरू झाल्या आणि आज एका महिन्यामध्ये तुम्ही आता जो प्रकार जो पाहिला तो रिहर्स झालेला आहे. याच्यासाठी मला ती सगळी ट्रेंड मुलं आणि एक्सपिरियन्स मुलं अशी हवी होती. त्याच्या जाहिराती आहेत, त्याच्या ब्रोशर पासून सगळं हे माझं, मी ऍडव्हर्टायझिंगचा बेसिकली असल्या कारणाने मी ते परत ते माझ्याकडेच सगळं मी करायला घेतलं. हा, याचा जो लोगो आहे मुक्काम पोस्ट आडगावचा, तो माझ्या जे मधल्या काही मित्रांपैकी सुनील धोपावकर म्हणून आहे, त्याने तो लोगो केलेला आहे. काही इलस्ट्रेशन्स मला स्वतः करावी लागली, काही मित्र आणखी करतील. तर अशा सगळे कलावंत मंडळी, चित्रकार, नाटककार, अशा सगळ्यांना धरून हे प्रोडक्शन होत आहे. ओके सर, मला एक वेगळा प्रश्न विचारायचा हा. आहे की आता आतापर्यंत खूप अजरामर नाटकं केलेत. सो ज्यावेळी एक नाटक एक लेखक तुमच्याकडे नाटक घेऊन येतो काय, तर ते एक प्रोसेस कशी असते की ते नाटक चॉईस करणं, ते घेणं आणि ते हे आपल्याला करायचं आहे याच्यावर. सो एकंदरीत तो तो ट्रॅक कसा असतो? मला त्या नाटकामध्ये काही वेगळेपण असेल तर मी ते मला ते लगेच कळतं. आता नुकतंच मी अमेरिकन अल्बम नावाचं नाटक चालू आहे, आता ते पुणा मुंबई त्याचे प्रयोग चालू आहेत. आणि त्यामध्ये एक वेगळाच परदेशातल्या भारतीय मनाचा आरसा, असं मराठी कुटुंबाचा आरसा, असं ते नाटक आहे. तर ते वाचताना मला त्यातला ड्रामा, हाय व्होल्टेज ड्रामा आहे त्याच्यामध्ये, तो मला दिसला. तो मग एडिट करून ते हे करून त्याला अतिशय सुंदर चांगलं स्वरूप, चांगले कलाकार घेऊन करणं, हे ते दिग्दर्शकाचं काम. त्याच्यामध्ये पण मी एवढीच सगळे विंग सांभाळलेले आहेत. कधी दिग्दर्शन, कधी संगीतकार आहे मी त्याच्यामध्ये, लेखक राजन मोहाडीकर आहेत त्याचे. तर अशा पद्धतीने ते नाटक झालं. सुमे आणि आम्ही त्याच्या आधी मी केलं. एक म्युझिकल ट्रेंड म्हणून वाद्यवृंद केला. तर मला स्वतःला एक कलात्मक आनंद कसा मिळेल हे मी त्याच्यामध्ये आधी बघत असतो, की मी त्याच्यामध्ये काय करू शकतो. भले लोककलेवर आधारित नसेल किंवा हाय व्होल्टेज ड्रामा असेल, जसं मी पूर्वी 7व्या मुलीची 7वी मुलगी केलं होतं, पर्याय केलं होतं, श्यामची मम्मी केलं होतं. त्याच्यामध्ये बॉक्स थिएटरमध्ये फ्री फॉर्म मधली नाटकं मला पटकन आकर्षित करतात. आणि मला ते दिसतं की हे ह्याच्यामध्ये गंमत आहे. जसं जाऊबाई जोरात मध्ये मी प्रोजेक्टरचा वापर केला होता. मराठी रंगभूमीवर 24 वर्षापूर्वी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोजेक्टर आणि एक सिनेमॅटिक प्रोडक्शन असं ते सादर झालं. ह्या नाटकात अजिबात एलिमेंट तो नाही. या नाटकामध्ये ऑथेंटिक सगळे थिएटर एलिमेंट्स आहेत. तर असं त्या नाटकाची गरज काय आहे, कसं आपण ते पुढे नेऊ शकतो, हे मला त्या स्क्रिप्ट वाचनामध्ये बरचसं कळतं, की बाबा हे माझ्या जॉनरचं असलंच पाहिजे असं काय नाही. मी सगळे जॉनर हँडल केलेले आहेत. अगदी अम, अ, संगीत नाटक असेल नसेल किंवा एखादा असं जसं मी सांगितलं अमेरिकन अल्बम, तर ते फक्त मला त्याच्यामध्ये करायला काही चान्स आहे का, काही स्कोप आहे का, हे मी बघतो. म्हणून माझी एकामागोमाग एक धडाधड कधी नाटकं आली नाही. मला वेळ लागला, रिजेक्शन असतं, नाही नाही, हे काय मला हे करायचं नाही. तर ते खूप खर्च आहे, निर्माता त्याचा चांगला पाहिजे, त्याचं डिस्ट्रीब्युशन नीट झालं पाहिजे. केवळ एक नाटक केलं, त्याचे 5-6 प्रयोग झाले आणि बंद झालं, ह्या गोष्टीला मी शक्यतो मान्यता देत. आणि ते मला कळतं की या निर्मात्याची तेवढी कॅलिबर नाही आहे, एवढी पॉवर नाही, कशाला या बाबतीत पडा, असं एक एक दिसतं. मग सिलेक्ट करताना ह्या सगळ्या गोष्टींचा मी सर्वांगाने विचार करतो, की डिरेक्टर, माझ्यातल्या कलात्मक गोष्टी असलेला नेपथ्यकार, संगीतकार, या सगळ्यांना म्हणून ते प्रोडक्शन मी कसं पुढे नेऊ शकतो याचा विचार करून मी ते घेतो. ओके, आता याचे प्रयोग कधीपासून चालू आहेत किंवा आजचे 24 जानेवारी पासून यशवंत नाट्यगृहाला शुभारंभाचा प्रयोग आहे. त्याच्यानंतर बोरिवली आहे, वाशी आहे, अम, अम, पनवेलला आहे, डोंबिवलीला आहे. आणि असे महाराष्ट्रात हळूहळू आम्ही याचे प्रयोग करणार आहोत. मराठवाड्यामध्ये तर निश्चित जाणार, कारण हे तिथल्याच लोकांचं नाटक आहे. पण तरी सुद्धा कोकणातल्या लोकांना पण हे आवडेल. कारण किती झालं तरी कल्चर आपलं एकच आहे, भले त्याचा फॉर्म बदलतो. कोकणातलं कीर्तन इकडे जाऊन गोंधळ, जागरण याच्यामध्ये ट्रान्सफर होतो. खेळे नमन जे आहेत किंवा इथलं दशावतार आहे, हा इकडे सोंगी भारूड किंवा सोंगी भजन मध्ये, भारुडामध्ये कन्वर्ट होतो. हा सगळा एकच, फक्त तिथल्या भाषेचे भौगोलिक कारणांनी ती लोककला त्या बदलतात आणि तिथली भाषा बदलते. कोकणात खेळेरामनची भाषा संगमेश्वरी आहे, दशावतारीची मालवणी आहे. म्हणजे अगदी जिल्हा बदलला की भाषा बदलते आणि तिथल्या लोककलांचा फॉर्म बदलतो. जागरणामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भाषा आहे, भारुडामध्ये मराठवाडा विदर्भातली भाषा आहे, आणखी कीर्तनामध्ये शुद्ध मराठी, संस्कृत ओरिएंटेड प्रचूर असे साकी, दिंडी आणि भजन
तर ह्या सगळ्या लोककलांचा मी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. अलवारा डाकू नाटक 78 साली जेव्हा केलं होतं तेव्हा मुंबईतल्या रस्त्यावरच्या लोककलांचा एक एक तो असा नाटकाचा फॉर्म होता. तर ती आणखी वेगळीच कला म्हणजे डोंबारीपासून सगळे हे तुम्हाला कुठेतरी येऊन गावात पोटासाठी आलेली लोककलावंत आहे आणि ती मुंबईतल्या भाषेमध्ये किंवा शैलीमध्ये कन्व्हर्ट झालेली लोककला आहे. ती प्युअर नाहीये. ती भ्रष्ट पण नाहीये. पण ती कन्व्हर्ट झालेली आहे. जसं आपण आता अमृततुल्य चहा. तो मुंबईतल्या इराण्याचा चहा वेगळा आहे. चहाच आहे, पण वेगळा आहे. तिथे त्यांचं कल्चर आलेलं आहे. अगदी टपरीवरचा चहा, टपरीचं कल्चर घेऊन आलेला आहे. तो कामगारांना 3-3 वेळा प्यायला तरी त्यांना बजेटमध्ये बसतो संध्याकाळपर्यंत. पण 5 स्टारचा चहा आहे किंवा एखादा तो कॉस्टली आहे. तो ठराविक लोकांना पडेल. चहाच आहे. तर असं हे कल्चर आपलं वैविध्यपूर्ण त्याच्या शैली बदलत जातात. ते सगळं वर्षानुवर्ष ग्रास केलेलं आहे. थँक्यू सो मच.